जय भीम जय शिवराय मित्रांनो, सातारकर संदेश या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत महाबळेश्वर तापोळा या ठिकाणीचं दृश्य बघण्यासाठी. मी माझ्या आजोळी आलेलो आहे खरोशीला. तर मित्रांनो, आपण खरोशीला जाऊन आलो आणि त्यानंतर आता आपण या ठिकाणी वेळापूर तापोळ्यातून आपण खाली आलात ना, तर वेळापूर म्हणून गाव आहे. त्या वेळापूरमध्ये एक शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम म्हणून आहे, कॉटेजेस आहेत आणि खूप सुंदर असं आहे, कारण कोयना नदीच्या बाजूला आहे ते आणि चारी बाजूने डोंगर आहेत. निसर्गाच्या सानिध्यात असं वसलेलं आणि खूप सुंदर असं डिझाईन केलेलं हे शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम कॉटेज आहेत. जर तुम्ही कुठला महाबळेश्वर तापोळ्याचं जर प्लॅनिंग करत असाल तर नक्कीच ह्या शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमला भेट द्या, कारण त्या ठिकाणी जे निसर्ग आहे, तिकडचा स्विमिंग पूल आहे त्याच्या आतमध्ये आणि जगुजी आहे. परत तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज देतात, ते त्यांचं स्वतःचं बोटिंगचं आहे. तर तुम्ही जर चांगला प्लॅनिंग करत असाल महाबळेश्वरला येण्याचा, फिरण्याचा, तापोळा फिरण्याचा, कोयना नदीमध्ये बोटिंग करण्याचा जर आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर नक्कीच या ठिकाणी येऊन आपण शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमला भेट द्या. खूप सुंदर असं त्यांचं अरेंजमेंट आहे. तुम्हाला व्हेज नॉनव्हेज जेवणाची जर चव घ्यायची असेल तर सुंदर असे त्यांचे चांगले कुक आहेत. ते उत्तम प्रकारे जेवण बनवतात आणि जे तुमच्या आवडीनिवडीचं जे जेवण असेल ते ते तुम्हाला बनवून देतीलच त्या ठिकाणी. आणि स्टाफ देखील चांगला आहे, स्वच्छता चांगली आहे कॉटेजची आणि वेगवेगळ्या तुमच्या बजेटमध्ये बसणारं हे संपूर्ण त्यांनी अरेंज केलेलं आहे. तुम्हाला ज्या प्रकारचं फॅसिलिटीज हव्या त्या फॅसिलिटी तुम्हाला तिथे अवेलेबल करून देतील. आणि हे भोपळे कुटुंबाचं हे शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम म्हणून आहे. तर नक्कीच आपण या शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमला भेट देण्यासाठी तापोळ्यातून वेळापूर या ठिकाणी या कोयना नदीच्या बाजूलाच आहे. तर चला, तर आपण आता ह्या शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमला भेट देऊया. कसं आहे, त्याची डिझाईन कशी आहे, त्या मालकांशी आपण गप्पा गोष्टी मारूया, जाणून घेऊया की त्यांचा हे काय होता की हे शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम ह्या ठिकाणी म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात डिझाईन करण्याचं त्यांच्या मागचा हेतू काय होता आणि ते कसे डिझाईन त्यांनी केली आणि तर त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया. मित्रांनो, चला तर आपण शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमला भेट देऊया. थँक्यू. स्टार्ट. नमस्कार सर. नमस्कार सर, माझं नाव संदेश जाधव. सातारकर संदेश हा आपला यूट्यूब चॅनल आहे आणि मी आता साताऱ्यामध्ये तुमच्या गावामध्ये आहे. मला वाटतं आपलं गाव आहे. हा, आपल्या गावामध्ये साताऱ्यामध्ये. तर सरांचं या ठिकाणी वेळापूर गाव आहे. सर, माझं नाव दीपक भोपळे. मी तापोळ्याचाच आहे प्रॉपर. आणि हे शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम या नावाने आपण जवळपास एक 2020 साली ॲग्रो टुरिझम सेंटर आपण चालू केलं. हां. तर सरांचं आपण बघितलं व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवतोच मी की सरांनी ह्या ठिकाणी जे ॲग्रो टुरिझम जे शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमचा जो डिझाईन केला आहे त्यांनी, ते खूप सुंदर असं डिझाईन केलेलं आहे. इथे रूम्स बऱ्यापैकी आहेत, डिलक्स, सुपर डिलक्स आणि तुम्हाला जर कमी कमी याच्यात कंबाईनमध्ये हवे असतील तर त्या देखील इथे अवेलेबल आहेत. लहान मुलांसाठी गार्डन त्यांनी केलेलं आहे. फोटोशूटसाठी तुम्हाला वेगवेगळ्या याचं केलेलं आहे, म्हणजे सिनेरी बनवलेलं आहे. तर हे बघा, या ठिकाणी हार्टचं सेट बनवलेलं आहे. बँक्वेट हॉल आहे. जर पार्टीचं तुम्हाला जर काही प्लॅनिंग करत असाल, जर तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहून तुमची पार्टी एन्जॉय करायची असेल तर शिवसृष्टीला आपण भेट द्यायची आहे. तर मी शिवसृष्टीबद्दल सरांना, शिवसृष्टीचे मालक सर आहेत, तर त्यांनाच विनंती करतो की तुम्ही आम्हाला माहिती द्यावी आणि येणाऱ्या कस्टमरसाठी तुम्ही कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज देता इथे, तर कशा प्रकारे सर्व्हिस देता, तर जरा ही माहिती दिली तर बरं होईल. आणि नक्कीच सर. सर, साधारणतः 2020 ला ज्यावेळी मी स्टार्ट केलं त्यावेळी माझ्या डोक्यात सुद्धा असा काही विचार नव्हता. माझ्या डोक्यात एकच स्वप्न होतं की इथून बाहेर जाऊन कुठंतरी जाऊन आपण कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा इथंच राहून इथल्याच लोकांना काही रोजगार उपलब्ध करून देता येईल का, या संकल्पनेतून हे मी चालू केलं. आणि आजही तुम्ही बघितलं तर माझा 90% स्टॉप जो आहे तो लोकलचा आहे आणि तो 10%ला पण माझा पर्याय नाही, म्हणून तो एक स्टाफ आमचा बाहेरचा आहे फक्त, नाही तर सगळे स्थानिक आहे. आपल्या महाबळेश्वरातले महाबळेश्वर नाही, आजूबाजूच्या गावातले सर की जेणेकरून ते इथंच थांबले रोजगारानिमित्त. दुसरी गोष्ट, मध्यमवर्गीय जी लोक आहेत आपले, आता सगळेच आपण मध्यमवर्गीय आहोत, तर मध्यमवर्गीय लोकांना डोळ्यासमोर ठेवून आपण ही कन्सेप्ट आणलेली.
मग त्याच्यामध्ये त्यांना परवडतील अशा रेटमध्ये आपण त्यांना संपूर्ण पॅकेज उपलब्ध करून देतो. मग त्याच्यात त्यांना राहण्यासाठीची रूम असेल, जेवण असेल पूर्ण घरगुती पद्धतीचं, किंवा ज्या बोटिंगच्या कायाकिंग, पॅडल बोट वगैरे ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, त्याचबरोबर त्यांना काही काही इव्हेंट्स करायचे असतील, म्हणजे त्यांचा जर बर्थडे असेल, अॅनिव्हर्सरी असेल, आज जर तुम्ही बाहेर गेलात तर कितीतरी कॉस्टली खर्च येतो बर्थडे किंवा अॅनिव्हर्सरी साजरी करणे. आम्ही इथं काही त्यांच्याकडे शुल्क घेत नाही, फक्त केकचे चार्जेस त्यांचे असतात. बाकी सगळं आम्ही डेकोरेशन वगैरे त्यांना पूर्ण अच्छा, free म्हणजे देतो. पूर्ण सजावट करून त्यांना सगळं तुम्ही सगळं करून देतो. साऊंड सिस्टम वगैरे सगळं. हा. हा. कारण आपल्या सगळ्या मध्यमवर्गीय लोकांचे ते कार्यक्रम जे आहेत, हे वार्षिक जे काही असतात, गेट टुगेदर असतील, हे साजरे व्हावे कमीत कमी दरामध्ये, त्यांना माफक दरामध्ये ते मिळावं, हीच माझी इच्छा होती. आणि मग इथे येणाऱ्या पर्यटकांना अजून आता कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही इथे देता त्यांना? इथं त्यांना आपण आपल्या मार्फत स्ट्रॉबेरी गार्डनला व्हिजिट असेल, ओके. त्याचबरोबर कायाकिंगची बोटिंग राईड असेल, पॅन्डल बोटची बोटिंग राईड ती असेल. कुठे राईड करतो कोयनामध्ये? कोयना नदीमध्ये, इथं समोरच कोयना नदी आहे बघा. हा. आपण चालत पण जाऊ शकतो आणि गाडीनं पण जाऊ शकतो. गाडीची अरेंजमेंट आपण करून देता? नाही, कस्टमरच्या गाडीने कस्टमर जाऊ शकतो ओके, स्वतः. ओके. हो, कारण जवळच आहे ना, असं हा, काही लांब हा, नाही. हा. आणि बाकीचं अजून काय बाकी स्विमिंग पूल आहे आपल्याकडे 30x60चा प्रशस्त असा मोठा. जगुजी आहे? हा. इंडोर आउटडोर गेम मध्ये बॅडमिंटन आहे, कॅरम आहे, चेस आहे, लुडो आहे, त्याचबरोबर आर्चरी पण आहे. आणि खाण्याच्या संदर्भात व्हेज नॉनव्हेज व्हेज नॉनव्हेज दोन्ही सर आम्ही देतो. हो. रिक्वायरमेंट असेल की तुम्ही हो. ओके, ओके, ओके. आणि अजून बाकीचं काही अजून माहिती देत असाल तर अजून द्या बरे पडेल आम्हाला. तुम्ही नाही, माझं म्हणणं आहे की स्थानिक लोकांनी या व्यवसायात यावं, त्यांनी भरभराट करून घ्यावी. कारण आज आपण बघितलं तर आपला हा एरिया खूपच मागास राहिलेला आहे. तापोळा परिसर अजूनही मागास आहे. डेव्हलपमेंट झाली, आपल्या लोकांना जर रोजगार उपलब्ध झाला तर ते बाहेर जायचे, कुठेतरी लोंढे थांबतील. बरोबर. आणि आपल्या भागात जर स्थानिकांचा जोर वाढेल परत, हो, आणि इकडे येणारे पर्यटक पण वाढतील. बरोबर. संधी उपलब्ध चांगल्या आहेत तिकडे सर. आणि तुम्ही ज्या प्रकारे इथे जे डिझाईन केलं आहे त्यांना सुखसुविधा देत आहेत. म्हणजे मी आता बघितलं, आज महिला हो. दिन आहे आणि महिला दिनानिमित्त भरपूर महिलांचा आज महिला आहेत मला वाटतं बराचसा ग्रुप आला, कम से हो. कम 30-40 महिला आहेत इथे. नक्की. त्यांचे ग्रुप आले आणि त्यांच्यासाठी सरांची अरेंजमेंट मी पाहिली मगाशी. खूप छान प्रकारे त्यांचं स्वागत, त्यांना चहा पाणी वगैरे तुम्ही महिलांसाठी केलेलं खूप आवडलं मला हे. बोटिंग वगैरे पण त्यांना दिले, इम्प्रेस होतात चांगले. खूप बऱ्यापैकी तुम्ही हे केलेलं आहे अरेंजमेंट. तर आणि गेम्स वगैरे पण आहे का आहेत. तुम्ही बऱ्यापैकी ना? अजून काही सर येणाऱ्या पर्यटकांसाठी तुम्ही म्हणजे आपलं मला असं वाटतं तुमचे रूमचे जे चार्जेस असतील ते तुम्ही लोकांना कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहोत. वेबसाईट वगैरे पण हा. मी देतो तर तुम्हाला. नक्कीच आपण त्या वेबसाईटला व्हिजिट द्या, हे करा, व्हिजिट द्या. फोनद्वारे सरांशी कॉन्टॅक्ट करू शकता. आणि जर तुम्ही कधी प्लॅन केला असेल तापोळा साईडला नक्कीच. येण्याचा तर आपल्या शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमला नक्कीच नक्कीच विजिट फोन द्या. करा. नक्कीच त्यांचं आम्ही पूर्णपणे त्यांचे पैसे वसूल होतील एवढं त्यांना समाधान नक्कीच देऊ सर. थँक्यू सर. वेलकम. तुमच्याशी गप्पा मारून तुमच्या शिवसृष्टी ॲग्रो टुरिझमची तुम्ही पूर्ण माहिती दिल्याबद्दल आणि आम्हाला या ठिकाणी तुमच्याशी गप्पा तुमचे सर मारण्याचा धन्यवाद, तुम्ही वेळ इथपर्यंत दिला आलात त्याबद्दल मी याबद्दल खरंच. आपला आभारी आहे सर. खरंच तुम्ही वेळात वेळ काढून तुमचा अनमोल वेळ मला दिल्याबद्दल मी आभारी आहे. आणि सातारकर संदेश हा युट्यूब चॅनल तुम्ही नक्कीच बघा नक्की. आणि त्याच्यामध्ये त्याला सबस्क्राईब करा, लाईक करा, लोकांपर्यंत हा पोहोचवा. करा. कारण आपणच आपल्या साताऱ्याला पुढे पुढे नेण्यासाठी घेऊन मदत केली जाण्याचं पाहिजे. काम केलं पाहिजे. धन्यवाद सर. धन्यवाद. थँक्यू. हा आपण बघू शकता शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम म्हणून आहे तिथे. हा सुपर डिलक्स रूम आहे, आपण तो बघूया. हा बघा, अशा प्रकारे सुपर डिलक्स हे वॉशरूम आहे. सुंदर असं गिझर वगैरे दिलेलं आहे. बेड आहेत, फॅन आहे. तुम्हाला AC हवा आहे तर ACचं पण इथे अरेंजमेंट आहे. TV दिलेली आहे आणि इथे सुंदर अशी बाल्कनी आहे. तर ह्या बाल्कनीमध्ये तुम्ही बसून तुमचं चहा कॉफी इथे घेऊ शकता, डिनर लंच तुम्ही मागवू शकता. आणि इथे बघा निसर्गाची मजा घेऊ शकता. बघा किती सुंदर असा निसर्ग आहे. बघा कोयना नदी दिसते तुम्हाला समोरून, कोयना नदीचं दृश्य दिसतं आहे. हा डोंगर दिसतं, सह्याद्रीच्या रांगा दिसत आहेत तुम्हाला. सुंदर असं निसर्गाच्या नयनरम्य वातावरणामध्ये तुम्ही तुमचं आनंद लुटू शकता ह्या शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम कॉटेजमध्ये येऊन. खूप सुंदर असा हॉटेल आहे. आपण बघू शकता असं बरेचसे रूम आहेत सुपर डिलक्समध्ये यांचे हे असे. आणि इथे तुम्हाला स्विमिंग पूल, इथे प्रायव्हेट पार्टी वगैरे करू शकता तुम्ही. रेस्टॉरंट आहे यांचं, बघा हे रेस्टॉरंट आहे इथे.
आणि हे बघा स्विमिंग पूल आहे, जगुजी आहे, बघू शकता. हे बघा छोटा जगुजी आहे, स्विमिंग पूल आहे मस्त. हे बघा इथून पण कोयना नदीचं दृश्य दिसतंय. गार्डन आहे, मुलांसाठी खेळायला वगैरे आहे. आता हा डिलक्स रूम आहे, बघूया आपण. ग्राउंड फ्लोअरला डिलक्स रूम आहे. तर तो डिलक्स रूम दाखवण्याचा तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे आहे. हे बघा हे अशा प्रकारे इथे पॅसेज आहे, कॉरिडोर. हा कॉरिडोर आहे, इथे पण बरेचसे रूम आहेत. तर हे डिलक्स रूम दाखवतो. हे बघा हे असे रूम आहेत, आईस स्पेस मोठेच्या मोठे. इथे सुद्धा सेम बाल्कनी. पंखा हवा आहे तर पंखे आहे तिथे. ए सी हवी ते ए सी, नॉन ए सी तो कोणत्याही प्रकारचं तुम्हाला मिळेल. आणि हे गॅलरी आहे. गॅलरीमध्ये तुम्ही टी कॉफी बसून पिऊ शकता, डिनर लंच वगैरे करू शकता, निसर्गाचा आनंद लुटू शकता या ठिकाणी. अशा प्रकारे तसेच वरच्या ठिकाणी आपण जाऊन बघूया. वरच्या ठिकाणी पण ह्यांचं कोणाचा बर्थडे, जन्मदिवस, बर्थडे किंवा कोणती छोटी पार्टी वगैरे आपल्याला करायची असेल तर बघा हे असं गार्डन टाईप बनवलेलं आहे. आणि इथे ते लोक तुम्हाला जसं डेकोरेशन पाहिजे तसं डेकोरेशन करून देतात हे लोक. आणि इथे हे बघा हे कॅरम आहेत, चेस आहेत खेळायला, लुडो गेम खेळू शकतो, कॅरम. आणि इथे फोटोशूट करू शकतो आणि इथे पार्टीचा आयोजन करू शकतो आपण. अशा प्रकारे इथून पण खूप सुंदर असा देखावा दिसतो. हे बघा स्विमिंग पूल वगैरे. बघा झुला झुलतात तिघे जण, मामी, विद्या आणि सारिका मामी. झुलावता दोघींना. चला चला. खूप छान आहे, गार्डन पण आहे. आणि महत्त्वाची म्हणजे ही सिनेरी बघायला तुम्हाला मिळते. बघा हे बघा सिनेरी. स्विमिंग पूल सुद्धा आहे यार, खूप छान आहे स्विमिंग पूल. बघा मस्तपैकी स्विमिंग पूल सुद्धा आहे. आणि हा निसर्ग तुम्हाला बघायला मिळतो. निसर्गाच्या कुशीमध्ये हे शिवसृष्टी ॲग्रो टुरिझम आहे. हे बघा बऱ्यापैकी बरेचसे रूम आहेत या ठिकाणी. ज्यांचं रेस्टॉरंट आहे इकडे. ए बघ तिकडे पण एक आहे, ती काष्टीवाली. खूप छान. हे बघा शिवसृष्टी बघा छान. आणि हा त्यांचा रेस्टॉरंट आहे. हा फुल हार्दिक स्वागत सर्व पर्यटकांचं. आपण इथे बघू शकता बोटिंगचा हे चार्ट.